या व्हिडिओमध्ये दिसणारी ही मुलगी शेवटची दिसली, त्यानंतर ती कोणालाही दिसली नाही. जेव्हा ही सापडली तेव्हा अक्षरशः सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. 8वी शिकणारी प्रीती, तिचा चेहरा पूर्णपणे जळालेला होता. तिच्याबरोबर एक 50 वर्षीय व्यक्तीने अमानवी कृत्य केलं होतं. आजकाल पालक आपल्या मुलींकडे व्यवस्थित लक्ष देत नाही आणि त्यामध्ये आपल्याला अशा भयंकर घटना ऐकायला भेटतात. प्रीती जी आपल्या मैत्रिणींच्या घरी गेली पण पुन्हा कधी घरी परतलीच नाही. नेमकं तिच्याबरोबर काय घडलं, हे सर्व कृत्य कोणी केलं, हे आपल्याला सर्वांना ऐकणे गरजेचं आहे. कारण की आपण ज्या लोकांवरती डोळे झाकून विश्वास ठेवतो, तीच लोक अशी अमानवी कृत्य करतात. 22 नोव्हेंबरचा दिवस होता. सायंकाळचे 4 वाजले होते. त्यावेळेस प्रीती आपल्या घरापासून काही अंतरावरती असलेल्याच आपल्या मैत्रिणीच्या घरी जात होती आणि त्याचा हा सीसीटीव्ही रेकॉर्ड झाला होता. ज्यावेळेस प्रीती आपल्या मैत्रिणीच्या घरी खेळायला जाणार होती, त्यावेळेस ती आपल्या आईला सांगून गेली होती. जवळपास 1-2 तास होऊन गेले तरी देखील प्रीती घरी आली नाही. म्हणून प्रीतीच्या आईने मोठ्या मुलाला प्रीतीला बोलवण्यासाठी तिच्या मैत्रिणीच्या घरी पाठवलं. प्रीतीचा भाऊ जेव्हा तिच्या मैत्रिणीच्या घरी गेला तेव्हा तिच्या मैत्रिणीच्या वडिलांनी सांगितलं, प्रीती तर आमच्या घरी आलीच नाही. या उलट माझी मुलगी तिच्या आईबरोबर बाहेर गेलेली आहे, असं प्रीतीच्या मैत्रिणीच्या वडिलांनी सांगितलं. आता ज्या ठिकाणी प्रीती राहत होती तो काही साधासुद्धा एरिया नव्हता, तो एकदम पॉश एरिया होता. आईला सांगून निघालेली प्रीती सायंकाळी 6 वाजले तरी देखील ती सापडली नाही. बघता बघता प्रीती बेपत्ता असल्याची बातमी परिसरामध्ये पसरली. सर्वांनी प्रीतीचा शोध घ्यायला सुरुवात केली. बराच वेळ झाला, पूर्ण परिसरामध्ये प्रीतीचा शोध घेतला पण ती कुठेही सापडली नाही. प्रीती ज्या परिसरामध्ये राहत होती तो एकदम पॉश एरिया होता, त्यामुळे तिथे सीसीटीव्ही लावलेले होते. तिच्या मैत्रिणीच्या घरी विचारपूस केली, परिसरामध्ये पाहिलं पण प्रीतीचा ठाव ठिकाणा लागला नाही. म्हणून सीसीटीव्हीच्या आधारे तिचा शोध घेण्यात आला. त्यावेळेस एका सीसीटीव्हीमध्ये दिसलं, प्रीती घरातून 4 वाजता निघाली होती. तिच्या घराच्या काही अंतरापासूनच तिच्या मैत्रिणीचं घर होतं. सायंकाळी 4 वाजून 4 मिनिटांनी ती आपल्या मैत्रिणीच्या घरासमोर उभा राहिली. घराची बेल वाजवली आणि काही मिनिटांनी त्या घराचा दरवाजा उघडला. त्यानंतर प्रीती त्या घरात गेली. ते घर प्रीतीच्या मैत्रिणीचंच होतं. पण प्रीतीच्या मैत्रिणीच्या वडिलांनी सांगितलं होतं, माझी मुलगी स्वतः घरी नाही, ती तिच्या आईबरोबर फिरायला गेली. मग तुमची प्रीती माझ्या घरी येऊन तरी काय करणार? घरामध्ये जर माझी मुलगी तिच्याबरोबर खेळायला असती तर प्रीती माझ्या घरी आली असती, पण ती इथं आलीच नाही. पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत होतं, 4 वाजून 4 मिनिटांनी प्रीती आपल्या मैत्रिणीच्या घरामध्ये गेली होती. प्रीतीच्या आईवडिलांनी लगेचच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. ही मुलगी 4 वाजल्यापासून बेपत्ता आहे, तिला एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिलं होतं. ही सर्व माहिती प्रीतीच्या आईवडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये दिली. याशिवाय तिचे आईवडील म्हणाले, आमची मुलगी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती, त्याच्याबद्दल सीसीटीव्ही आमच्याकडे आहे. पण त्या मुलीचे वडील म्हणतात, तुमची मुलगी माझ्या घरी आली नाही, त्यामुळं त्या व्यक्तीच्या घराची चौकशी केली जावी. ते घर होतं हरमिंदर सिंग याचं. हरमिंदर सिंगची मुलगी आणि प्रीती एकाच वर्गामध्ये शिकत होते. प्रीतीच्या आईवडिलांनी सांगितलं, सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय, आमची प्रीती हरमिंदर सिंगच्या घरी गेलेली आहे, पण तो व्यक्ती सांगतोय तुमची मुलगी आमच्या घरी आली नाही. आता या ठिकाणी अक्षरशः आपल्याला पोलिसांचा देखील राग येईल. पोलीस हरविंदर सिंगच्या घरी गेले. तिथे गेल्यावर त्यांनी प्रीतीचा शोध घेण्याऐवजी हरविंदर सिंग बरोबर गप्पा मारायला लागले. तिथं चहा पाणी पिला आणि प्रीतीच्या आईवडिलांना पोलिसांनी सांगितलं, आम्ही तुमच्या मुलीचा शोध घेतलाय, ती हरविंदर सिंग याच्या घरात कुठेही नाही. पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली. याशिवाय हरविंदर सिंग याच्या पत्नीला फोन लावला. पत्नी म्हणाली, दोन्ही मुली आणि मी बाहेर आलेलो आहोत, घरी फक्त हरविंदर आहे. म्हणजे या ठिकाणी हरविंदर जे सांगत होता ते खरं होतं. पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये तर प्रीती हरविंदरच्या घरामध्ये जाताना दिसते. त्यामुळं प्रीतीचे आईवडील पोलिसांना सक्ती करतात, तुम्ही हरविंदरच्या घरामध्ये सर्व जागेवरती माझ्या मुलीचा शोध घ्या. प्रीतीच्या आईने सांगितल्यानंतर पोलीस हरविंदरच्या घरामध्ये सर्वकडे तपास करतात, पण प्रीती घरामध्ये कुठेही सापडत नाही. आता प्रीतीचे आईवडील नातेवाईक यांची देखील चिंता वाढत चालली होती. कारण की जवळपास 4 तास झाले होते, प्रीतीचा काही शोध लागला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा परिसरामधील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तेच दिसलं, प्रीती आपल्या घरामधून निघाली. काही अंतरावरती तिच्या मैत्रिणीचं घर होतं. ती 4 वाजून 5 मिनिटांनी त्या घरामध्ये गेली, पण घरामधून पुन्हा ती बाहेर आलीच नाही. सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये क्लिअर स्पष्ट दिसत होतं. पण त्या मुलीचे आईवडील, परिसरातील लोक त्या हरविंदरच्या घरी जाऊन अनेक वेळा विचारलं तरी देखील तो बोलतोय, तुमची मुलगी माझ्या घरी आली नाही, माझी मुलगी देखील घरी नाही, मग तुमची मुलगी माझ्या घरी येऊन कोणासंग खेळेल? हरविंदरच्या या बोलण्यावरती आईवडिलांचा आणि परिसरातील लोकांचा राग आणखीन जास्त वाढत चालला होता. कारण की स्पष्टपणे प्रूफ सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होतं, ती मुलगी हरविंदरच्याच घरामध्ये गेली होती. त्यामुळे रात्री 10 वाजता प्रीतीचे आईवडील आणि परिसरातील लोक
हरविंदरच्या घरामध्ये घुसले आणि बळजबरीने सर्व घरामध्ये प्रीतीचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण घरामध्ये कुठेही प्रीती सापडली नाही. पण काही लोकांची नजर घराच्याच बाजूला एक जुनं बाथरूम होतं, त्याला लॉक लावलेला होता, त्याच्यावरती पडली. सर्वांनी मिळून जेव्हा त्या बाथरूमचं लॉक तोडलं तेव्हा अक्षरशः तिथं उपस्थित असलेल्या सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. बाथरूम उघडतात प्रीती विचित्र अवस्थेमध्ये दिसली. तिचा चेहरा पूर्णपणे लाल झालेला होता, तोंडामध्ये कापडाचा बोळा कोंबलेला होता. आपल्याला हे ऐकायला जेवढं धक्कादायक वाटायचं असेल तर विचार करा, जेव्हा हे प्रत्यक्षदर्शी आईवडिलांनी आणि तिथल्या लोकांनी पाहिलं असेल त्यांची काय अवस्था झाली असेल. आत्तापर्यंत खोटं सांगत असलेला 50 वर्षीय हरविंदर याच्यावरती आता प्रीतीचे आईवडील तिथल्या परिसरातील लोकांचा राग वाढला. त्याला घराबाहेर ओढलं, त्याला एवढी मारहाण केली की अक्षरशः त्याचा जीव जाणार होता. पण त्यावेळेस पोलीस आले आणि पोलिसांनी हरविंदरला हॉस्पिटलमध्ये नेलं. 50 वर्षीय हरविंदरने पोलिसांना जे सांगितलं ते ऐकून प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये क्रोध उत्पन्न होईल. 50 वर्षीय हरविंदर हा शाळेच्या बस चालवत होता. त्याची स्वतःची एक बस होती आणि त्याला 2 मुली होत्या. हरविंदरची मोठी मुलगी 24 वर्षाची होती तर लहानी मुलगी 13 वर्षाची होती, जी प्रीतीच्या वर्गामध्ये शिकत होती. हरविंदरने पोलिसांना सांगितलं, प्रीती नेहमी माझ्या लहान्या मुलीबरोबर खेळायला यायची, पण ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तिची लहानी मुलगी आपल्या आईबरोबर मोठ्या मुलीला भेटण्यासाठी लुधियानाला गेली होती. प्रीती जेव्हा माझ्या लहान्या मुलीबरोबर खेळण्यासाठी आली होती तेव्हा मी गेट उघडलं आणि तिला घरामध्ये घेतलं. हरविंदर पुढे म्हणाला, मी प्रीतीला सांगितलं नाही ती घरी नाही म्हणून. मी उलट तिला म्हटलं ती बाथरूमला गेलेली आहे, तू बेडरूममध्ये बस. बेडरूममध्ये गेल्यानंतर हरविंदरने बेडरूमचा दरवाजा आतमधून बंद केला आणि प्रीतीबरोबर अमानवी कृत्य करायला लागला. 50 वर्षीय व्यक्ती आपल्याबरोबर असं काही करणार याची तिला कल्पनाही नव्हती. त्यामुळं ती जोरजोरात किंचाळायला लागली, ओरडायला लागली. पण त्या हरविंदरने तिचा गळा घट्ट पकडला होता. प्रीतीचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून हरविंदरने तिचा गळा घट्ट पकडला होता आणि काही क्षणामध्येच प्रीती एकदम शांत झाली. त्या हरविंदरने तिच्याबरोबर अमानवी कृत्य केलं. तिचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तिचा गळा घट्ट पकडला आणि त्यामध्ये प्रीती एकदम शांत झाली. हरविंदरने पुढे सांगितलं, मला माहिती होतं जेव्हा प्रीती संध्याकाळपर्यंत घरी जाणार नाही तेव्हा तिचे आईवडील शोधत शोधत माझ्या घरी नक्की येतील. त्यामुळे तिने तिचा मृतदेह जुन्या बाथरूममध्ये लपवला आणि जेव्हा संध्याकाळ होईल तेव्हा तो गाडीमधून तिची विल्हेवाट लावल असं त्याने ठरवलं होतं. पण परिसरातील लोकांनी आणि प्रीतीच्या आईवडिलांनी रात्री 10 वाजताच घरामध्ये शिरले आणि सर्व त्याचा भांडाफोड झाला. आणि यामध्ये सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे पोलीस या घटनेला शोधू शकले नाही. पोलिसांनी ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला. विचार करा, ज्या मुलीला 2 लहान मुली आहेत त्या व्यक्तीच्या मनामध्ये एवढं भयंकर कृत्य येईल याचा कोणी विचारही करू शकत नाही. आज प्रीतीबरोबर हे घडले, उद्या आणखीन कोणाबरोबर घडेल आणि या प्रकारच्या मानसिकताचे लोक असं कृत्य वारंवार करतील. त्यासाठी शासनाने एकदम कडक कारवाई करायला हवी. अशा घटनेवरती कठोर शिक्षा द्यायला हवी आणि तेही लगेच. जर 1 महिनाभराच्या आतमध्ये अशा घटनेला निकाल दिला तर कदाचित अशा घटना थांबतील, नाहीतर या घटना वारंवार होत राहतील. कारण की असं विकृत काम करणाऱ्या लोकांना माहिती असतं आपल्याला फार तर फार जेलमध्ये बसावं लागेल.